सोलापुरात चोरट्यांनी अख्खी बस लुटल्याची घटना समोर येत आहे। करमाळा ते माढा दरम्यान अज्ञात ठिकाणी बस थांबवून झोपेत असलेल्या भाविकांची लूट केल्याची माहिती मिळत आहे। आंध्र प्रदेशातील येलूर जिल्ह्यातील 25 भाविक दर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते। शिवबाबा ट्रॅव्हल्स या खासगी बसमधून ते प्रवास करत असताना त्यांच्या 23 बॅगा चोरीला गेल्या आहेत। या बॅगांमध्ये रोख रक्कम, दागदागिने व अन्य मौल्यवान सामान असल्याची माहिती समोर आली आहे। भाविकांनी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूरकडे निघाल्याचा प्रवास सुरू असताना हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला। दरम्यान करमाळा आणि माढा दरम्यान एका अज्ञात ठिकाणी बस थांबवण्यात आली। सर्व भाविक झोपेत असताना चोरी करण्यात आली असल्याचे समजते। या प्रकरणी शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या दोन्ही चालकांना तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका क्रुझर वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चोरीच्या घटनेनंतर सर्व भाविक थेट फौजदार पोलीस ठाण्यासमोर पोहोचले आहेत। मात्र या भाविकांना हिंदी किंवा मराठी येत नसल्यामुळे पोलिसांना माहिती घेण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे। ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापनाची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत।